तर मंडळी, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र मंदिराकडे। ही जागा म्हणजे एक मंदिर नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आधारस्थान आहे। तुळजापूर हे सोलापूर शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे। आपण आलो तुळजापूरमध्ये, तुळजापूरच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी तर निघालोय। गाडी पार्क केली आहे, अक्कलकोटवरून निघालो होतो हा प्रसाद घेऊन तुळजापूर। उस्मानाबाद, लातूर, पुणे, मुंबई इथून येथे एसटी, खाजगी बस व ट्रेनने सहज पोहोचता येते। तुळजापूर गावात प्रवेश करताच वातावरणात एक विशिष्ट भक्तिभाव जाणवतो। मंदिर डोंगर उतारावर असून मंदिरात उतरण्यासाठी सुमारे 50 ते 60 पायऱ्या आहेत। या पायऱ्या उतरतानाच उजव्या बाजूला एक पवित्र गंगाकुंड दिसते। या गंगेचे पाणी अतिशय शुभ मानलं जातं। अनेक भाविक या गंगेचे पाणी माथ्यावर घेऊन मातेच्या दर्शनाला जातात। पुढे पायऱ्या उतरल्यावर समोर येतं ते तुळजाभवानीचं भव्य मंदिर। इथे सामान्य दर्शन व शीघ्र दर्शन अशा दोन्ही सोयी उपलब्ध आहेत। शीघ्र दर्शनासाठी मंदिर परिसरात तिकीट काउंटर आहे। आम्ही आज सामान्य दर्शनाचा पर्याय निवडला आणि लाईनीला उभे राहिलो। हळूहळू आमची दर्शन लाईन पुढे सरकत गेली आणि आम्ही येऊन पोचलो गर्भगृहात। गर्भगृहात देवीचे व्हिडिओ करण्यासाठी बंदी असल्यामुळे आम्ही तेथे व्हिडिओ करू शकलो नाही। गर्भगृहात असलेली अष्टभुजा देवीची काळ्या दगडातील मूर्ती अत्यंत तेजस्वी व प्रभावी आहे। मातेच्या हातात खड्ग, त्रिशूळ, कमळ, शंख, चक्र अशा अनेक अस्त्र शस्त्रांचे प्रतीक आहेत, जी शक्ती, संरक्षण आणि भक्ती यांचं द्योतक आहेत। भवानीचे मंदिर सकाळी 4:30 वाजता उघडते। त्यावेळी काकड आरती केली जाते। मुख्य मंदिराशेजारीच अनेक प्राचीन देवस्थाने आहेत, जसे की अन्नपूर्णा माता मंदिर, मार्तंड भैरव मंदिर, कल्याण स्वामी मंदिर, अंबिका माता मंदिर, गणपती मंदिर हे देखील येथे पाहण्यासारखे आहेत।
संपूर्ण मंदिर परिसर दगडी बांधकामाचा असून त्यात जुनी शिल्पकला दिसते. तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा झरा उमटतो. असं म्हटलं जातं की ज्याने तुळजाभवानी मातेचं मनोभावे दर्शन घेतले त्याचे रक्षण माता स्वतः करते. तर मंडळी, तुम्ही पुढच्या वेळी सोलापूर, उस्मानाबाद परिसरात आलात तर तुळजाभवानी मातेच्या या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.